नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो देवाभाऊ केसरी ओपनच्या स्पर्धेला. या मैदानामध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा पाठीमागे आपण पाहू शकता पालवे साहेबांचा नंद्या हा गट क्रमांक 3 मध्ये गट पास झालाय आणि आज सोबत पाहला दशम हिंद केसरी बकासूर सुंदररित्या जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. चला तर मग कोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते पाहूयात. नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिलं. प्रतीक राजवडे. बरं, काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलेलं, कसं काय? आज साहेबांनीच नियोजन केलं. बरं, नियोजन अतिशय चांगलं झालेलं आहे आणि गटाला प्रतिमाशी जोडी पाहिली म्हणून. हो, आज सर्वांची इच्छा असते बकासूर सोबत पळायची. आज काय आनंद आहे, संपूर्ण टीम बसले आणि टीम मध्ये एक निर्धास्तपणा दिसतोय, म्हणजे गाडी लागणार 100%. आज सर्व ग्रुपचाच पाठिंबा आम्हाला आणि देवावरच पळायला आम्हाला आज भेटलं, त्यामुळं खूप आनंद आहे. मला वाटते नंद्याचे 2025ला किती गुलाल झाले, कसं काय आता? पण 2025ला साधारण 15-16 गुलाल झाले, म्हणजे जाईल त्या मैदानात राहतोय. त्या मैदानात राहतो. बरं. आज भागातलं मैदान बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेले नंदी आज मैदानात दाखल झालेत. सर्वांचे पहिरे पण टॉपचे आहेत. आज काय कसं वाटतंय आता, म्हणजे गट तर झालाय पास, पुढचं कसं काय आता? सेमीला अजून गाडी पळेल माझ्या अंदाजाने, स्पीड अजून वाढेल गाडी. बरं. आज गट पास झाल्यानंतर प्रेक्षक जे होते काय प्रतिक्रिया काय आले, कसं काय? प्रेक्षकांना आनंद झाला की, आणि काहींना वाटत होतं बैल हा पळेल का, बकासूर बैल हा पळेल का, त्याच्या बघण्याकडे जायचं नाही कोणी. तो पळताना दिसतो किती पळतोय, म्हणजे असं वाटत नाही की एवढं स्पीड लावेल, पण पळताना तो दाखवून देतो की आपल्यात काय धमक आहे ते. हो, पळताना दाखवून देतो. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच चांगली पळेल सेमीला ही जोडी आणि गुलालाच पात्र राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. मित्रांनो, दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर पण गटपास झालाय, गट क्रमांक 15 मध्ये पाहिला. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, आज नियोजन कुणासोबत होतं, कसं काय? राजासोबत होतं. कशी पाहिली जोडी, काय पाहिली? आणि प्रथमच नियोजन झालेलं का? प्रथमच झालं, पहिल्यांदाच नियोजन झालेलं का? आज का वाटलं की राजासोबतच पायरा करावं, म्हणजे कसं काय? दोन्ही मातीचे बैल मातीला चांगलं पळतं. सुंदर अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती मातीच्या रानाला काय सुंदर पळतो, तसा नानांचा बैल पण मातीला चांगला पळतो. हे हेतून नियोजन केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये बॅड पॅच चालू होता जरा, परंतु त्यावर त्यानं मात केली आणि आता सध्या गुलाल घेत. बैलाचा बॅड पॅच असतो, ह्याचा पण त्यांनी त्याचा मात करून सगळ्यांना सिद्ध करून. काय चुकत काय होतं? चुकत नव्हतं काय, जरा बैलाला इजा झालती, बाकी नाही काय. डॉक्टरांच्या यांच्या सल्ल्याने बैलांनी आता आहे ना व्यवस्थित? आता व्यवस्थित. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आणि गट क्रमांक किती मध्ये पाहिला? 15 मध्ये. चला, सेमीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, बकासूरचे मामा बोला की भेटलेले आहेत आपल्याला. काय कसं वाटतंय, कशी पाहिली जोडी? काय एक नंबर. आणि जाईल त्या मैदानात तुम्ही असताय, काय राहत नाही का काय? म्हणजे आता कंटिन्यू आहेतच तुम्ही, म्हणजे मी पाहतोय मुंबईमध्ये पण आलेला तुम्ही त्या दिवशी. आज एक नवीन पायरा आहे, कसं नियोजन झालंय? काय मामांनीच केलेलं नियोजन. आणि जोडी कशी पाहिली? काय मस्त गटून पाहिली. आणि आज काय अपेक्षा काय आहेत? आज गुलालाची अपेक्षा आहे. किती प्रेक्षक येऊन किती भेटून गेले, कारण सोलापूरमध्ये भरपूर फॅन जबरदस्त आहेत म्हणावं लागेल. फुल गर्दी आहे, विशेष नाही. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. ऊन पण भरपूर आहे आणि नक्कीच आज चांगलं पळून आज प्रेक्षकांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मैदानामध्ये पब्लिकला बसाय मस्त की बाल्कनी वगैरे, त्यामुळे पब्लिकला त्रास नाही होते. मैदान एकदम व्यवस्थित चाललंय, पार पडलं. चालतंय. चला, गजा 4x4 पण सेमीसाठी पात्र झालाय. नमस्कार पहिलवान. नमस्कार. काय म्हणताय, आज कुणासोबत नियोजन होतं? आज आपल्या इथलंच एक वासरू विठ्ठल म्हणून. बर, मला वाटतं आदत आहे का दुसरं आहे? हो, दुसरं आहे. कशा पद्धतीने जोडी पाहिली? काय जोडी चांगली पळाली, गाडी वेगळे पहिरे करताय गजाला? काय हा वेगळे जरा नवीन एक्सपेरिमेंट चालू आहेत. आणि एक प्रकारे ज्यावेळेस मोठं मैदान असतं झालं आणि भरपूर अपेक्षा असते, त्यावेळेस कधीच नाराज नाही केलं? नाही, आता कंटिन्यू बैल गुलाला कंटिन्यू आहे. 2025ला किती? 25ला आता एक आपले 10-15 गुलाल, तरी 15 तर कन्फर्म झाले असतील. जाईल त्या मैदानात गुलालातच आहे. आणि आता पाहू
शकता मित्रांनो, शिंगाणा करतोय. आता दुपारची वेळ आहे. सकाळी ज्या जोशमध्ये, सकाळी पण मी घेतलंय त्याला कोण आल्यामध्ये, सकाळी ज्या जोशमध्ये होता तेच जोश दिसतोय आज. हा जोश. आता वातावरण पण थोडं त्याच्याकडे पाहिल्यागत वाटतं की बाबा आज काहीतरी करणार हा, म्हणजे असं. त्याच्याकडे पाहिल्यागत म्हणजे असं काय मग तो नाराजच करीत नाही आम्हाला कधी. ज्यावेळेस आम्ही आहे ना त्यावेळेस गुलाल तर फिक्सच आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, आपशिंकरांचा चित्र्या सुद्धा गटपा झालाय, गट क्रमांक 5 मध्ये पाहिला. नमस्कार भाऊ. काय सांगाल, आता नवीन घेतलंय का? हो, आत्ता नवीन घेतलाय. त्या दिवशी खासदार केसरीला बुलेटचा मानकर आहे मुंबईत. बरं बरं बरं. 2 नंबरचा. हा त्या दिवशी मुंबईचं मैदान झालेलं तिथे. आणि मग आता नवीन खरेदी केली का? हो, आत्ताच एक आठवडा झालं. नाव काय मालकाचं? विश्वजित देशमुख, बर. आपशिंगे मिलिटरी. लगेच घेतला का? तिथे पळ आवडला का त्याचं, कसं काय? हो, लगेच घेतला. त्याच्या आधी पण आम्ही गेलतो त्यांच्याकडं. बरं बरं बरं. मग तिथं बैल पळताना बघितला आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी गेलो आणि बैल घेऊन आलो. मित्रांनो, खूप सुंदर पाहिलं त्या दिवशी. जे मुंबई केसरी मैदान झालं मुंबईचे ते दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. प्रॉपर कुठला आहे हा बैल? मिलिटरी आपशिंग. नाही प्रॉपर म्हणजे यापूर्वी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा. काय आज कुणासोबत नियोजन केलेलं, कसं काय? आज गहाणंचा बाब्या होता. बर, चांगला पायरा आहे आज. हो, कचरेवाडीचा. कितीला घेतला हा? किंमत विचारू नाही तरी पण विक्रम नाही तरी विक्रमी आहे. हा, बरं. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी, आणि नक्कीच चांगलं यश प्राप्त करेल ही जोडी. चला. संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर गटपा झालाय, आणि आज सोबत पाहला पालवे साहेबांचा नंद्या आणि बकासूरची जोडी अप्रतिम पळून सेमीसाठी पात्र झाली. आणि दुपारची वेळ आहे, एक प्रकारे उन्हाचं प्रमाण पण जादा आहे आणि विश्रांती घेतोय बघा. आणि इकडं मागं जेवण चाललंय बघा टीमचं. काक्या बघू शकता आपण. काय असं भाजी कुठली आहे? पनीर आणले काय? लाईव्ह सुरू आहे. जेवायला बोलवते मित्रांनो सर्वांना. मित्रांनो, वाटेगावचा बादल पण गटपास झालाय आणि सर्व मेंबर्स बसलेत आणि जेवण चाललंय. अमरताते नमस्कार. नमस्कार. काय भजी खाते काय? भजी खाय. बर बर. काय आज कुणासोबत होतं बादल, कसं काय? 22-11 सोन्यासोबत होतं. कशी पळाली जोडी आणि नियोजन किती वेळा झालेलं यापूर्वी का प्रथमच झालंय? पहिल्यांदाच. कशा पद्धतीने जोडी पळाली आणि ड्रायव्हिंग कोण? तुम्ही? सनी होतं, सनी दादा होता. आणि मला वाटते बादलला पण बरेच दिवसानंतर मैदानात काढलंय. चालूच आहे आता. हा, बैल चालूच आहे. गुलालाच आहे. 2025ला किती गुलाल झाले आत्ताच चालू झाल्यापासून? कंटिन्यू गुलालातच आहे. क्वचित एखादं मैदान काय झालं गलतीनं तर. आज मला वाटते बकासूरच्या गाडीवर पण तुम्हीच होता. बकासूर आणि नंद्या कशा पद्धतीने जोडी पाहिली, कसं काय? चांगली पळाली ती गाडी. हा, नंद्या बी चांगला पळाला. मला वाटते प्रथमच हे नियोजन झालंय नंद्यासोबत. आणि एक प्रकारे अमरताते, तुम्हाला माहितीच बकासूरचं स्पीड किती आहे आणि तुम्हाला पण बरेच वर्षाचा अनुभव आहे. काय वेगळे पण जाणवतं? कारण बरीचशी बैल तुम्ही ड्रायव्हिंग करता, बरेचशे बैलांचं काय वेगळे पण जाणवतं? बैल पळते बैला स्पीड आहे चांगलं. त्या हा, 1 नंबर मधली बैल आहे. गाड्या पळते चांगल्या. आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? ते राहील गाडी ती फायनल 100%. एक प्रकारे मित्रांनो विश्वास असतो ड्रायव्हरचा, आणि ज्या पद्धतीनं गाडी गटाला पळते त्यावरूनच समजून जातं की काय स्पीड लागले गाडी. चला शुभेच्छा तुम्हाला. का नमस्कार. काय म्हणताय, आज बादल सोन्या पळाला? हो, बादल आणि सोन्या उरळी. कशी पळाली जोडी? चांगली गाडी पळाली. चांगली पडली. आपली जास्त किती किलोमीटर वरनं आलाय ते पण सांगा प्रेक्षकांना. 130 किलोमीटर. 130 किलोमीटर. किती वाजता निघालेलं? सकाळी 4 वाजता निघालेलं. आमच्या बरोबरच काम आहे तुमचं. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कारोंडेचा चिक्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 25 मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला घरणिकीचा राजा. मित्रांनो, निमगावचा सावकार सुद्धा गटपास झालाय. भाऊ नमस्कार. सावकाश. नमस्कार. काय आज कुणासोबत नियोजन केलेलं? शिरसवडीची रायफल. शिरसवडीची रायफल. प्रथमच नियोजन झालंय का, कसं काय? प्रथमच. पहिल्यांदाच. सावकारचं काय सांगाल, कुठून घेतलेलं वगैरे, कसं काय? त्याला वासरू लहान होतं त्यावेळेस घेतलेला आहे. अमोल खरात कोण माळशिरस. म्हणजे याच भागातलं वासरू आहे ते घेतं. कोणत्या खांदी पळते, कसं काय? दोन्ही खांदे. आणि आज टॉपचा पायरा आहे. कशी जोडी पाहिली गटाला? काय चांगली पडली ना. आणि सर्व नामांकित नंदी आलेत आज महाराष्ट्रातले.
काय अपेक्षा आहे आज जोडीकडून? काय गोलालाची अपेक्षा? गुलालाची अपेक्षा. सर्व टीम आले मला वाटतंय हो. तुमचे. प्रॉपर निमगावलाच असतोय का हो, बैल? proper निमगाव. बर बर. आणि आता 2025 ला किती गुलाल झाले? 3 झाले. 3 गुलाल एक झाले. गर्णिकी राजा बरोबर 1 केला, बर. त्यांच्या चिक्क्या बरोबर 2 केलं आणि दुसरा एक कंटिन्यू कंटिन्यू गुलाल. आणि पैरे त्यामुळे टॉपचे करताय म्हणावं लागेल. काय अडचणी पैऱ्याची काय? नाही काय आता चालू नाही, आहे. चालू आहे. मित्रांनो, बैल रुटीनला आल्यावर सगळे होतं, पैरे होतात, सगळं होतं आणि समोरून फोन येतात मेन म्हणजे. चला, शुभेच्छा. सप्तहिंद केसरी सुंदर सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला विठ्ठल नानांचा तेजा. अप्रतिम अशी जोडी पळून सेमीसाठी पात्र आहे. रेटरे धरणच्या मैदान झालं, त्या मैदानाची फायनलच्या गुलालाची मानकरी जोडी आज परत पाहिली आणि परत एकदा गट पास केला या जोडीने. आज काय फेटा वगैरे बांधले? कशी पाहिली जोडी काय? आणि मला वाटते परवाचं मैदान झालं, पब्लिकनं गटाला पण पब्लिक नव्हती, सेमीला काढला, सेमी पब्लिक फायनल पण पब्लिक नव्हती. काय वेगळं पण जाणवतं जोडीचं पाहताना? पहिल्यांदाच आपलं गाडी पब्लिकने चांगली पळते. नानांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांग? एक नंबर ड्रायव्हिंगचा विषय नाही. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, विठ्ठल नाना यांचा तेजा सुद्धा गटपास झाला आणि आज सोबत पाहिला सप्तहिंद केसरी सुंदर. माळशिरसचा बुलेट पण गटपास झालाय. गट क्रमांक 11 मध्ये. याचं नाव काय? झेंडेवाडीचा पक्के. पहिल्यांदाच नियोजन झालंय का काय? हा, पहिल्यांदाच झाले. बर बर. कशी पाहिली जोडी गटाला? गाडी चांगली पडली आणि एक प्रकारे पहिल्यांदाच नियोजन झालंय. बर. नाही का, कानाव गाडी नव्हती त्या. नेहमी कोणत्या खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो. बर पण ह्यावेळेस काय झालं, 6 नंबर तासावर गाडी होती. बर. आणि 7 नंबर तासावर काय गाडी झोपली नाही. बर बर बर. त्यामुळे उघड्यावर पळला. तरी स्पीड चांगलं लागलं. speed. चला, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा गटपास झाला बघा.